व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आईस्क्रीम साचा न वापरता अगदी घरच्या साहित्यातच आपण आज मँगो आईस्क्रीम कसं करायचा ते बघणार आहोत। जसा आपण ठेल्यावरती मँगो आईस्क्रीम खातो ना, त्याच चवीचा हा आईस्क्रीम घरीसुद्धा तयार होतो। या आईस्क्रीममध्ये अजिबातसुद्धा बर्फ तयार होत नाही, चवीला म्हणाल तर एक नंबर लागतो। चला मग करूया मँगो आईस्क्रीम। मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी मकाना घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे मी काजू आणि बदाम इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला कोमट दूध घालायचं आहे। साधारण इथे मी 1 वाटी इतकं दूध घातलेलं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हे 2 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 2 तासानंतर आपल्याला आईस्क्रीम तयार करायला घ्यायचं आहे। ते छान इथे भिजला गेलेले आहेत काजू बदाम आणि मकानासुद्धा छान भिजला गेलेला आहे। आता मिक्सर जारमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घालून छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आईस्क्रीम आपला मस्त एकदम क्रीमी टेक्स्चरचा होण्यासाठी इथे मी मिल्क पावडर घातलेली आहे। दूध पावडर आपल्याला यामध्ये 2 चमचे घालायचे आहे आणि त्यानंतर इथे मी 1 चमचाभर इतकी साखर घातलेली आहे। आता एक सिक्रेट पदार्थ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे, म्हणजे आपल्या आईस्क्रीममध्ये अजिबातसुद्धा बर्फच जमा होणार नाही। त्यासाठी इथे मी अर्धा चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ वापरल्यामुळे या आईस्क्रीममध्ये ना अजिबात बर्फ जमा होत नाही। त्यानंतर सगळी पेस्ट छान अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे। छान पेस्ट करून घ्यायची आहे। एका बाउलमध्ये इथे मी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता इथे मी एक आंबा घेतलेला आहे। आंबा आपल्याला हा मिक्सरमधून बारीक बारीक फोडी करून फिरवून घ्यायचा आहे। इथे मी जो आंबा वापरलेला आहे तो हापूस आंबा आहे। हापूस आंबा मुळातच खूप जास्त गोड असतो, त्यामुळे इथे मी साखर फक्त 1 चमचाच इतके वापरलेली आहे। तुमच्याकडे जर हापूस आंबा नसेल, तुम्ही कोणत्याही वेगळ्या प्रकारचा आंबा कोणताही घेतला तरी चालेल, पण तो किती गोड आहे ना त्याच्यावरती साखर अवलंबून आहे। थोडीशी साखर तुम्हाला कमी जास्त इथे लागू शकते। आता आपल्याला सगळ्या अशा पद्धतीने फोडी करून हे मिक्सर जारमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। छान याचा रस तयार करून घ्यायचा आहे। आता मँगो आईस्क्रीम करण्यासाठी इथे मी मलाईसुद्धा वापरलेली नाही आहे आणि फ्रेश क्रीमसुद्धा इथे वापरलेली नाही। दुधाचा वापरसुद्धा आपण खूप कमी केलेला आहे। फक्त 1 वाटीच मी इथे दूध वापरलेलं आहे। त्यामुळे मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम ना चवीला ना अगदी भारी लागतो। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। सगळं आपण असं एकत्र करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, मिश्रण आपलं इथे हे आईस्क्रीमचं तयार झालेलं आहे। जो बेस आहे आईस्क्रीमचा तो इथे आपला तयार झालेला आहे। तर मँगो आईस्क्रीम सेट करण्यासाठी आपण इथे कोणताही मोल्ड वापरलेला नाही आहे। अशा पद्धतीने जे प्लास्टिकचे बघा कागदाचे जे आपले चहाचे ग्लास मिळतात ना छोटे छोटे, तेच इथे मी वापरलेले आहेत। आता आपल्याला हे अर्ध करून भरून घ्यायचे आहेत, पूर्ण जास्त फुल भरायचं नाही आहे। कोणत्याही मोल्ड शिवाय ना मस्त एकदम आईस्क्रीम याच्यामध्ये सेट होतो। किंवा तुमच्याकडे छोटे छोटे ग्लास असतील ना स्टीलची, तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता, किंवा छोट्या छोट्या वाट्या असतील त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता ह्या कपवरती आपल्याला फॉईल पेपर अशा पद्धतीने लावून द्यायचं आहे बघा। अशा पद्धतीने आपल्याला हे लावायचं आहे। कैचीच्या मदतीने आपलं हे सगळं कापून अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बर्फ अजिबात जमा होणार नाही। आणि आपण जे सिक्रेट पदार्थ यामध्ये घातलेला आहे त्याच्यामुळे तर अजिबातसुद्धा बर्फ जमा होत नाही। आणि खरंच अशा पद्धतीने ना तुम्ही एकदा नक्की आईस्क्रीम करून बघा, तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडेल। आता हे आईस्क्रीम आपल्याला 10 ते 12 तासासाठी छान फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि 10 ते 12 तासानंतर आपण बघूया आईस्क्रीम मस्तपैकी हा सेट झालेला आहे। आणि आता आपण हे काढूनसुद्धा बघूया। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, मस्त आईस्क्रीम आपला इथे तयार झालेला आहे। अजिबातसुद्धा इथे बर्फ जमा झालेला नाही आहे आणि मस्त एकदम क्रीमी टेक्स्चरचं इथे आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। मलाई क्रीम किंवा कोणताही कलर न वापरतासुद्धा काय मस्त आईस्क्रीम तयार झालेले बघा। आणि त्याचा कलरसुद्धा काय भारी आलेला आहे बघा। अजिबातसुद्धा हे चिटकत नाही, एकदम अलगद हा आपला आईस्क्रीम हा निघालेला आहे। तर तुम्ही बघू शकता बघा, मस्तपैकी एकदम थंडगार मँगो आईस्क्रीम खाण्यासाठी इथं आपला तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सीझन संपायच्या आधी अशा पद्धतीने मँगो आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।